नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नंदुरबार जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटनानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गट आणि राज्यातील विरोधकांवर त्यांनी चौफेर फटाकेबाजी केली. तर राज्य सरकार टिकणारा मराठा आरक्षण दिलं, मात्र ते कधी कालावधीच्या विषयावर बोलणं त्यांनी त्या पत्रकार परिषदेत टाळलं. ललित पाटील प्रकरणात विरोधकांकडून आरोप केले जातात, मात्र जोरात बोलून खोटं सत्य बसवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. ज्या मंत्र्यांवर आरोप करायचे आहे त्यांच्याकडे विरोधकांना कायदेशीर नोटिसा देण्यात आले, तर विरोधकांकडे ललित पाटील प्रकरणाची मोठ्या प्रमाणात माहिती असून त्यांची ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळेस उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. मराठा समाजाला टिकणारा आरक्षण दिलं जाईल, मात्र ते कधी हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दाखविली. मराठा समाजातील तरुणांनी टोकाची पावलं उचलू नये असं आवाहन त्यांनी यावेळेस मराठा समाजातील तरुणांना केलं आहे. राज्यातून बाहेर येईल, राज्यात उद्योग जात असून राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र राज्यात आता मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. गुजरात आणि आसाममधूनही उद्योग राज्यात येत आहेत. या गोष्टी राज्यातील विरोधकांना दिसत नाहीत का, असाही प्रश्न या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र अपात्रता सुनावणी त्यावेळेस फिजिशियन कोणी दाखल केली, सुनावणी कोणामुळे लांबणीवर होत आहे हे राज्यातील सर्व जनतेला माहिती वेळ कोणी मागून घेतला, सर्व सुनावण्या एकत्र घेण्याची मागणी कोणी केली हे जनतेला माहीत असून अध्यक्ष योग्य पद्धतीने काम करत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मराठा संघटना आक्रमक झालेल्या सरकारच्या मित्र पक्षांमध्ये मराठा आरक्षणावर समन्वय दिसत नाहीये. मराठा बंधूंच्या भावना बळकवण्याचं काम मित्र पक्ष करत असल्याचं मला असं वाटतं की कोणी पत्रकार परिषद केली, काय झालं हे मला माहित नाही. मी ती पत्रकार परिषद राणेसाहेबांची ऐकलेली नाही. पण सरकारमधला प्रतिनिधी म्हणून एक महत्वाची बाब मी आपल्या मार्फत मराठा समाजाला सांगू इच्छितो. कारण चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली जी समिती आहे त्याचा सदस्य देखील मी आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण हे टिकणारं शिंदे फडणवीस पवार सरकार देऊन दाखवेल, त्या पद्धतीची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं याच्यापासून कुठं आम्ही दूर जातोय अशातला अजिबात भाग नाही. देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली पहिलं हे आरक्षण दिलं गेलेलं होतं. हायकोर्टामध्ये ते टिकलं होतं, परंतु आपल्याला माहिती आहे की कोणामुळे ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही. त्या राजकारणात मला जायचं नाही, पण मराठा समाजामध्ये संभ्रम होऊ नये त्यासाठी सरकारची भूमिका आणि त्या कमिटीवर असलेला सदस्य म्हणून स्पष्टपणानं सांगायचं आहे की मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण सरकार देऊन दाखवेल. सर, पण आता जरांगे पाटील साहेबांनी जी काही डेडलाईन दिलेली आहे त्याच्यावर माझं उत्तर हेच आहे की त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनंच सरकार कारवाई करतंय आणि ही कारवाई करून टिकणारं आरक्षण सरकारला द्यायचं आहे आणि ते सरकार आरक्षण देऊन दाखवेल. नाही, मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की असं टोकाचं पाऊल मी उचलू नये. कारण शेवटी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार अहोरात्र मेहनत करत आहे आणि ते आम्ही देणार आहोत आणि आम्ही ते टिकणार देणार आहोत. प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार, DNA मराठी, शहादा, नंदुरबार.